हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण जे बनवणार आहे ते खास टिफिनसाठी बनवणार आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिट आपण मोजक्याच साहित्यातून बनवणार आहे. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर एक वाटी मी वाटाणे घेतलेली आहेत. तर बघू शकता एक वाटी मी वाटाणे घेतलेले आहेत. इकडे 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि उकळीच्या पाण्यात आपल्याला 5 मिनिट वाटाणे शिजून घ्यायचे आहेत. अवघ्या 5च मिनिटात आपल्याला वाटाणे शिजून घ्यायचे आहेत. वाटाणे इकडे शिजते तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करून घेऊया. तर आपल्याला इकडे मिरची लागलेली आहे. भरपूर सारा मी लसूण घेतलेला आहे बघू शकताय आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर हे मिक्सरला आता फिरून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरचं वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. कारण आपल्याला आता पुढे वाटाणा आहे ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर आपण मिक्सरचं भांडं रिकामं करून घेऊया. तर हे हिरव्या मिरचीचा ठेचा आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. वाटाणा पण छान आता शिजलेला आहे बघू शकता. तर आपण इकडे आता गाळणीमध्ये गाळून घेऊया वाटाणा. तर मस्त छान असा हिरवागार वाटाणा आता शिजलेला आहे बघू शकताय. वाटाणा शिजवला तरी पण अजिबात याचा कलर गेलेला नाही, हिरवागार आहे तसा आहे. तर आपण आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. जे आपण मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटाणे असं बारीक करून घेऊया, मिक्सरला फिरून घेऊया. तर जेवढं बारीक होईल तेवढं मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. इकडं आणि कढईमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे. 1 पळी तेल घ्यायचं आपल्याला आणि लगेच याच्यामध्ये तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं घालून आपण जे मिक्सरला हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा आहे ते तेलामध्ये असं घ्यायचं आणि पुन्हा मिडियम गॅसवर आपल्याला हे ठेचा तळून घ्यायचा आहे. छान तेलामध्ये फ्राय करायचा आहे ठेचा. तर बघू शकताय मस्त छान आता सुगंध घरभर पसरलेला आहे. तर आपल्याला एकदम असं मोजक्याच साहित्यातून आपण जे बनवणार आहे, अजिबात आपल्याला जास्त भरपूर असं काही साहित्य लागणार नाही. एकदम मोजक्याच साहित्यातून आपण आज बनवणार आहे. तर एक टॅमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला या ठेच्यामध्ये आपण घातलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. छान व्यवस्थित या ठेच्यामध्ये आपण आता फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. तर आता हे टोमॅटो मऊ होण्यासाठी आपल्याला याच्यावर मीठ घालायचं आहे. तर मीठ हे तुम्ही तुमच्या बेतानं घालायचं आहे. तर आता हे मीठ घालून पुन्हा एकजीव करून घेऊया. मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते, म्हणून मी अगोदरच मीठ घातलेलं आहे. तर याच्यामध्ये एकदम असं बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातलेली. तर बघू शकताय कोथिंबीर पण मी आताच घातलेली आहे फोडणीमध्येच. तर तुम्हाला हवा असेल नंतर पण तुम्ही घालू शकताय, पण मी कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे. मस्त कलर फोडणीमध्ये आपण कोथिंबीर घातली तर आहे तसा कलर राहते कोथिंबीरला. तर म्हणून मी फोडणीमध्ये जास्त असं कोथिंबीर घालते. तर बघू शकताय मस्त छान आता आपली भाजी होत आहे. तुम्ही जरा या पद्धतीने बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील. आपण आता मिक्सरला फिरून घेतलेलं वाटाणा आहे ते फोडणीमध्ये असं टाकून घेते. आता मिक्सरमधून सगळं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. तर फोडणीमध्ये खमंग अशी फोडणी आपली झालेली आहे. सुगंध खरंच घरभर पसरलेला आहे. ओला वाटाण्याची सीझन स्पेशल आपण आज बनवत आहे. तर भरपूर सारा असा वाटाणा मार्केटमध्ये जिकडं बघेल तिकडं आता भरपूर वाटाणा आलेला आहे. तर आपण सीझन स्पेशल खायलाच पाहिजे. मस्त छान आता मिडियम गॅसवर आपण एकजीव करून घेतलेला आहे. अगदी थोडंसं याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर डब्यासाठी बनवायची नसेल, घरी खाण्यासाठी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही गरम पाणी घालू शकताय. पण मी डब्यासाठी बनवत आहे तर मला असं एकदम असं घटसर पाहिजे. बघू शकताय मस्त छान आता आपली डब्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे. तर एकदम अशी वेळ न घालवता आणि अजिबात वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटात आपली ही ओल्या वाटाण्याची चटणी तयार झालेली आहे. मग काय तुम्ही पण नक्की ट्राय